ओव्हरचा आहेत. मंधार पडेल, मंधार पडल्यानंतर काय होणार? त्यामुळे आयोजकांनी सांगितलं की लाईट्स ऑन होणार आहेत. काही वेळामध्ये त्या लाईट्स मध्ये खेळण्याची मजा आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान याही पाहण्याची एक वेगळीच दृश्य आज पुण्याचा मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनला मिळणार आहेत आणि साईबाबा चषकाच्या वतीनं ते होणार आहेत. चला ऑल सेट ऑल गो. सेमीफायनल नंबर 2 चा मॅच होतो स्टार्ट झालाय आणि स्टार्टर काय लावले? पहिल्या चेंडूवरती स्टार्टर गर्रकन फिरले आणि चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार पटवले. सिक्सर षटकार. कसं चांगल्या बोले पूर्ण मी तुला जीवनात तू माझी जीव. कसं चांगल्या बोले पूर्ण मी तुला जीवनात तू माझी जीव. कसं चांगल्या बोले पूर्ण मी तुला जीवनात तू माझी जीव. ऑपॉर्च्युनिटी समोर संघ पाहिलं तर उंबरशेत आहे, परंतु कातलकोण देखील सतत आम्ही देखील काही कमी नाही. योगेश षटकार ठोकलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा मात्र फुलटस बॉल वरती फटका, परंतु काय कॅच साईराज त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि साईराजने घेतलेला कॅच. विकेट आला योगेशची. उल्लेख सुरू होता योगेशचा, परंतु साईराजने घेतलेला कॅच आजच्या दिवसातील एक सर्वाधिक सुंदर पाहायला मिळाला. आउट. मारली मिठी मारली मिठी मला त्यानं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्यानं मारली मिठी. पहिलं तर स्वप्नामध्ये कोण येणार नाही, स्वप्नामध्ये ट्रॉफी येणार आहे. नैनो में सपना सपनों में सजना नहीं है, नैनो में सपना और सपने में ट्रॉफी है. साईबाबा चषक 2025 चा झळझळता चषक आहे. हा चषक आहे, ही ट्रॉफी आहे. जी ट्रॉफी सपनामध्ये. आणि तुम्ही चांगला उल्लेख केला, आजच्या दिवसात काही झेल सुटले, सोपे सहज झेल सुटले आणि त्यावेळेला धावत येऊन हा रनिंग कॅच होता, हा थ्रिलिंग कॅच होता. रनिंग कॅच चांगला टिपला आहे. हा खेळाडू तसा आहे, म्हणजे ज्याच्या हातात बॅट द्यावी तर षटकार टोकतो, चेंडू द्यावा तर विकेट घेतो, फिल्डिंगला असे अफलातून कॅच घेतो, असा खेळाडू आहे. त्याच्यामुळे त्याचा खेळ नेहमीच साईराजचा बहरलेला आहे. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आकाश कातलकोड आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यावेळेला उंबरशेत. तिसरं वर्ष असे लागोपाठचं तर उंबरशेत इथे फायनलमध्ये प्रवेश करतोय, पण दुसऱ्या बाजूला कातलकोड तयार आहे. काही प्रेक्षक वर्ग कातलकोडचा जो यूट्यूबवरती मॅच बघतोय ना, तोही आपली प्रतिक्रिया देतोय की कातलकोड टीम आज काहीतरी वेगळं करणार आहे. आज थोडासा जो खेळ उंचावला कातलकोडचा या स्पर्धेमध्ये पाहताना. फुलटॉस बॉल वाईट स्टॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि तिथे त्यांचा प्रेक्षकावर सांगतोय की बाबा कातलकोड आज वेगळं करणार आहे. त्या बघा फ्लड लाईट्स ऑन झाल्यात, एक फ्लड लाईट्स ऑन होते. आता कहाणी सनलाईट वरनं फ्लड लाईट मध्ये आले, प्रकाश झोतामधनं विद्युत झोतामध्ये ही कहाणी आले. या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 8. पुढचा बॉल पुन्हा मात्र सरळ खेळला बॅटने. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 9च्या घरामध्ये. धावा येणं गरजेचं आहे. जरी विकेट आली रुपेश योगेशची, परंतु राज आणि आकाशला देखील एक भागीदारी रचायची आहे, प्लॅनिंग करायची आहे, मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत, ते मात्र मैदानाच्या मध्ये करतायत ना. बघा ही संधी आहे ना, म्हणजे आता जर पाहिलं तर योगेश बाद झालेत, पण राज आणि आकाशला ही संधी आहे. भाई ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, मौका मिला है भाई, जैसा मेला है तो मेला मिला है तो मेला लूट लीजिए. युवराज गोलंदाजीसाठी लोअर फुटचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, चेंडू जोपर्यंत जाईल फिल्डिंगला, जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. या 2 धावांनी धाफलक जाऊन पोहोचेल तो आता 1-1-11. 11 धावा धाफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघितला होता. सुरुवात षटकारानं, त्यानंतर आलेला विकेट, त्यानंतर आलेल्या या 3 चेंडूवरच्या 5 धावा. स्कोर 1-1-11. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. युवराज पुन्हा तर तयार आहेत शेवटचा बॉल घेऊन. शेवटचा बॉल फटका खेळला हवेमध्ये, भरपूर उंच गेलाय, दूर नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. का हा संघ या प्रकारे कामगिरी करतोय, का 2 पर्व गाजवल्यात, त्याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या मैदानाच्या मध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून पेश करताना टीम उंबरशेत पाहायला मिळत आहेत. 11 वरती दुसरा धक्का टीम कातलकोंडला. 1 ओव्हर. नानांनी आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. नानांनी आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. नानांनी आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. नानांनी आणली बाई फॉर्च्युनर फॉर्च्युनर. गाडी फॉर्च्युनर आहे. फॉर्च्युन नावाचं तेल पण असते. आता फॉर्च्यून तेल असते आणि फॉर्च्युनरमध्ये तेलाची गरज असते. फक्त ते तेल वापरू शकत नाही आहेत. सांगण्याचा तात्पर्य तोच आहे,
बॅटिंग करतायत कांदल कोण, तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, पण त्या गोलंदाजाला ताकद देण्यासाठी, बळ येण्यासाठी, जसा फॉर्च्युनरचा उल्लेख केला ना, फॉर्च्युनर असू द्या, इनोवा असू द्या, नाहीतर ऑडी असू द्या, त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल नसेल तर काम करणार नाही आहेत, पुढे चालणार नाही आहेत. ते डिझेल पेट्रोलचं काम क्रिकेटच्या खेळामध्ये धावा करतात, रन करायचे आहेत. अनिकेत आता आकाश स्ट्रायकरला आहे, अनिकेत 9 सेकंडला आहेत. साईराज दुसरा षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, स्कोर झाला तो 12, 12 रन ऑन द बोर्ड. सुरुवात षटकारानं पुन्हा एकदा तुम्ही एक चांगला उल्लेख केला, मागचे 2 पर्व का गाजवलेत उंबरशेतनं, फक्त बॅटिंगने नाही, बॉलिंगने नाही, तर फिल्डिंग तिन्ही मध्ये नंबर 1 आहे सध्या उंबरशेत. आणि ते त्याने आतापर्यंत दाखवून दिलं. बाकी इतर टीमला देखील कशा प्रकारे फिल्डिंग व्हायला हवी ती त्याने पेश केलंय. ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल तुमच्या बाहेर टाकलायत, मात्र धावचीची संधी निर्माण झाल्या आहेत. आता इथे धावायचं होतं की थांबायचं होतं हा विचार होता. पंचाने एकतर वाईट सांगितलाय, पण वाईट नंतर पंचानं बोट देखील हवेत केलाय. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून आउट. बऱ्याच खाडीच्या किनारे असतात, खाडीमध्ये मासे पकडायला जातो आपण, जातो त्या मोठ्या मासा पकडायला, पण बाबा मोठा नाही पण छोटा तरी हाताला लागलाय. अशा वेळेला ज्या वेळेला वाईट बॉलवरती हा तो बोनस विकेट होता, हा बोनस विकेट मिळालाय उमरशेतला. तर कातल कोण दबाव जरूर आलाय, पण त्या दबावातनं बाहेर यायचं आहे. पंचांनी पाहिलं थोडंसं, तुम्ही शफल केलं होतं हुशार, म्हणजे साईराजला जर पाहिलं तर एक चतुरस्र गोलंदाज आहे, तर तो पाहतोय की फलंदाज कसा खेळतोय, किती शफल करतोय आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. गोलंदाजाने रिॲक्शन केलं, पण पंचाने सांगितलं वाईट दिलाय कुठे. डॉट बॉल आलाय, धावपलकावरती धावा आहेत 13. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, एक्झिक्युटिंग चांगली करतात, गोलंदाजी चांगली करतायत, ओळखतायत बॅटर काय करण्याच्या मूडमध्ये आहेत. जसे बॅटर सफल होत आहेत ना, तसा त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाज साईराज करतायत. बघा मराठीमध्ये एक सांगतात की मन कवडा असतोय, समोरच्याचं मन ओळखणार असतो. कदाचित साईराजला माहिती आहे माइंड रिडिंग वाला आहे, समोरच्याचा माइंड रिडिंग करतोय, मन वाचतोय की फलंदाज काय करणार आहे. जास्त मन कवडा आहे, समोरच्याला माहिती होतं काय करणार आहे. आता लेन थोडीशी लांब नेली, मागे खोलवर होती, आता लांब नेली, चेंडूला खेळल्या, मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या गोलंदाजावरती टिपलाय, हा झेल गॉन. बाबाईचा रेणुका देवीचा एकविरा आईचा या आदिमायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती अंडर फ्लड सूर्य मावळल्यानंतर धावा करणं सोपं नाहीये. हे कित्येक वर्षाचा इतिहास आहे. सुरुवातीला तुम्ही 3 षटकामध्ये 50 केल्या, 60 केल्या, 65 केल्या, 4 षटकामध्ये 80 केल्या, पण जेव्हा अंडर फ्लडलाइट येते ना भाई, खेल बदलाय, खेलने का रंग बदलाय और खेल का ढंग भी बदलाय. आणि 2 पर्व जर पाहिले तर 2 पर्वामध्ये फ्लडलाईटचा वापर नाही झाला. 3ऱ्या पर्वामध्ये फ्लडलाईट आलाय, लाईट्स ऑन झाल्यात, त्यामुळे आता तुमची टेस्टही होणार कसं खेळायचं आहे. फटका खेळलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे, नाही थांबणार. बॉल 1 बाउन्सने क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पार, लॉंग लेगला चौकार. मन बोलून पाहतंय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत आता साईराचा बॅक ऑफ द हँड हाताळला होता, रीड केलं होतं, फलंदाजाने ओळखलं होतं बॅक ऑफ द हँड आहे, रीड आहे, थोडासा लांब होता, येऊ दिला आपल्यापर्यंत, चेंडूपर्यंत येऊ. याच्या अगोदर काय होतं माहिती का, फलंदाज चेंडूवरती जात होते. या वेळेला काय केलं फलंदाजानं, चेंडूला आपल्यापर्यंत येऊन दिलं. प्रवीण आहे आणि प्रवीणनं आपल्यापर्यंत चेंडूला येऊन दिला आणि त्यानंतर पाठवलं चौकार. हा वेगवान चेंडू आता मिड विकेट, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय, प्रयत्न जरूर केलाय धावत. असे चित्र बरेच वेळा आपण अंडरमध्ये बघतोय की इतक्या वेगवान पद्धतीने धावत होत आहे, पण कौतुक ते क्षेत्राचं, कौतुक साईराजचं. विकेट गडी बाद. बहूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की मध्ये धावफलकावरती धावा आल्या होत्या युवराजच्या षटकामध्ये 11, आणि जसे साईराज आले, साईराजनं फक्त धावा दिल्या 6.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17-17 ऑन स्कोर कार्ड. म्हणून सायराजच्या नावाचा उल्लेख का झालाय आज जसा अजय डेरेच्या नावाचा मी उल्लेख केला की एक महत्त्वाचे खेळाडू आहेत, तसं सायराजनं देखील मागच्या काही वर्षामध्ये आपल्या गावासाठी खास करून उंबरशेसाठी जी कामगिरी केली आहे ती कामगिरी त्याची मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेली आहे आणि तो परफॉर्मन्स त्यानं याही मैदानावरती पुन्हा एकदा दाखवून दिलाय. गोलंदाज सुहास आल्यात. सुहासचा पहिलाच बॉल फटका खेळला हवेमध्ये, टिपलाय झेल त्या ठिकाणी, संपलाय मैदानाच्या आतमध्ये खेळ. आणखीन एका विकेटचं पतन, आउट. अगं तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन अन काळूच माझ्या लई वाईट लागीन तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन. जसं बॅटिंग मध्ये सायराजला पहिलं, गोलंदाजीमध्ये सायराजला पहिलं, कॅचेस मध्ये देखील सायराज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय आणि धावफलकावरती धावा रोखल्या गेल्या 17. बघा झेल ज्या वेळेला टिपला ना फलंदाजाला देखील विश्वास नव्हता की अशा पद्धतीने झेल टिपला जातोय की काय. फ्लॅट बॅटर फटकावता चेंडू ट्रॅव्हल होत होता, पण भाई साईराज है आणि उंबरशेत काय सांगते माहिती का, अगर साईराज है तो साईराज के ऊपर यकीन भी है और साईराज है तो भाई मुमकिन भी है. त्याच्यामुळे साईराजवरती यकीन आहे आणि मुमकिन देखील आहे, ते साईराजनं करून दाखवलंय. आता कहाणी कातल कोणसाठी आले, लढण्यासाठी. मी सांगतोय ना ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय ना, का करतोय का अंडर फ्लडलाईट्स आता धावा नाही होणार, तितक्या धावा होणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यामुळे किमान 30 धावा लढण्यासाठी आवश्यक आहेत, जे आपण मागच्या सामन्यामध्ये देखील म्हटलं होतं. 30 धावा होणं अपेक्षित आहेत, तिथे धावा होत नाही. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय वैभव. फुलटॉस बॉल ऑफ द बॅट लागलाय, चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. कोकण रेल्वेवरती भरपूर बोगदे आहेत, भरपूर टनेल आहेत आणि त्याच्यामधनं गाडी पास होते ना, तसा चेंडू बरोबर मधून पास झालाय. त्या टनेलमधनं बोगद्यातनं पास होते ना, तसा चेंडू मधून पास झाला होता. पहिल्यांदा आता उंबरशेतकडून असं काही घडलंय, त्याच्याही चेहऱ्यावर स्माईल होती, बाकी इतर खेळाडू होते त्यांच्याही चेहऱ्यावरती स्माईल होती, कारण 2 पायांच्या मधून बॉल हा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला होता. धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9व्या क्रमांकाचा बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 9व्या क्रमांकाचा बॅट्समॅन ओमकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओव्हर द विकेट, फटका खेळलाय हवेमध्ये, खेळलाय क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल, संपलाय ओमकारचाही खेळ. ओमकारला परतावा लागेल तंबू मध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. धावसंख्या 19. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आहे बना. फेमस गाणं होतं तुझ्यासाठी आले वनात, आणि उंबरशेत सांगतोय आम्ही आलोय तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी या मैदानात. उंबरशेत तेच सांगते, तुझ्यासाठी आलो वनात, आणि उंबरशेत तिसऱ्यांदा आलाय जिंकण्यासाठी या मैदानात. तिसरा टायटल जिंकायचं आहे, फायनल हॅट्रिक मारायची आहे. आता लोअर ऑर्डर बॅटिंग इतकी जर खाली येणार नाही तर तितकी सवय नाही आहे. बॅटिंग 9, 10, 11 फार कमी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3 षटका 4 षटकांसाठी 9, 10, 11 कधी येत नाहीत, पण ते आता आल्यात आणि त्यांचा खेळ दाखवायचा आहे. तेही चित्र मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकतायत. कातलकोणचे बॅट्समॅन आहेत सध्या 10व्या क्रमांकाचे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळतोय. तिथेही मात्र आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून आता विकेट येईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्या रोखल्या गेल्यात, त्या मात्र 19 धावा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत 11व्या क्रमांकाचा. षटकांच्या सामन्यासाठी नंबर 8, 9, 10, 11 सवय नसते. मग अशा 3 षटकांच्या सामन्यामध्ये जेव्हा शेवटची जोडी मैदानावरती येते, याचा अर्थ तुम्ही 9 गडी गमावल्यात. तुमच्या वाटेला येणारे ते 18 चेंडू आहेत ना, म्हणजे 18 अजून पूर्णही नाही झाले, ते 18 मधले 9 तर तुम्ही असेच बेस केलेत, असेच वाया घालवलेले आहेत. त्याच्यामुळे धावफलक जो थोडासा कुठेतरी हसरा पाहिजे होता तो नाही आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. आणि केतन बानसे बऱ्याच वेळा भरपूर जणांसाठी पारितोषिके लावत असतात. आज त्यांचीच बॅटिंग आलेली आहेत. 11व्या क्रमांकावरती ते बॅटिंगला आलेले आहेत. पाहूयात एखादा चमत्कार ते करतील का, या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा पटका येईल का, हेही पाहण्यासारखं असेल.
आणखीन एक बॉल मिळेल कारण हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. वाईट बॉल आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर एकूण धावा 20. 19 नंतर बऱ्याच वेळानंतर धावसंख्या 20 वरती गेलाय. भरपूर वेळा थांबलेली होती. जसं गाडी सायडिंगला मी उल्लेख केला होता तसं गाडी सायडिंगला काढली होती. बॅटला लागला कारण पडला, थोडंसं डिफ्लेक्शन झालं, पंचांचं बोट वर गेलं, बॅटच्या आतल्या कडेला लागला होता. हा चेंडू थोडासा आतल्या कडेला लागला होता. चेंडू झेल टिपला गेलाय. खेळ संपलाय. सर्व गडी बाद झाल्यात. धावा दाबल करते ते 20-21 धावांचा पाठलाग करायचा आहे तो उंबरशेठच्या संघाला. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे सुखा दुःखाची साडी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास घालून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की बाई पाहिजे छोटाची लाडी नी कानाची बाई की हातात सोन्या फक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला. फक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला. चालत निघाला साईबाबांना भेटायला. पायी चालत निघाला साईबाबांना भेटायला. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. साई कुबा क्रिकेट संघ आणि ग्रामविकास मंडळ गोटे कलाटी आयोजित साईबाबा चषक 2025 आपण पाहता. सेमीफायनल नंबर 2 आहे आणि या सेमीफायनल नंबर 2 मध्ये 21 धावांचा पाठलाग करायचा आहे उंबरशेतला. आता बघा ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती आलात भले धावा नाही झाल्यात पण दॅट्स अ पास्ट. तो थोडासा भूतकाळ आहे. त्या भूतकाळाला मागे सारायचा आहे. बघा आपण ज्यावेळेला 4 व्हीलर चालवतो ना तर 4 व्हीलरला पुढे बघण्यासाठी मोठी काच असते, मागे बघण्यासाठी 2 बारीक काचा असतात. का तर जास्त वेळ मागे नाही बघायचं. जास्त वेळ मागे वळून वळून पाहिलं तर मानायला सुद्धा लचक भरू शकते. त्याच्यामुळे या वेळेला ज्यावेळेला तुमचा स्कोर झाला नाहीये, रन तितके आवश्यक आल्या नाही आहेत, अशा वेळेला मागे तुम्ही जे बदलू शकत नाही, दॅट्स अ पास, तुम्ही चेंज करू शकत नाही आहेत. अशा वेळेला बदल तुम्ही पुढे करू शकता. या 20 धावा देखील पुरेशा आहेत. या 20 धावा देखील आम्हाला या मॅचसाठी जिंकण्यासाठी फायदेशीर ठरू शकतील या विश्वासानं तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. तर उंबरशेत अचीवमेंट आहे. 3रा वेळेला ते दाखल होतील या फायनलच्या दिशेनं. मॅचला होते सुरुवात. 21 धावांचा पाठलाग. पायावरती चेंडू, पहिला चेंडू स्विचिटचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला होता. बघा जीत और हार आपके सोच के ऊपर निर्भर है. आप मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. त्याच्यामुळे एकमेकांना सांगायचं आहे बाबा जीत की खातीर जुनून चाहिए. अशा वेळेला जिंकायचं तर जुनून पाहिजे. जिंकायचं आहे आणि जिंकायचं म्हटलं की योग्य वेळेला योग्य पत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे. नाही तर वेळ निघून गेली तर हुकमाचा एक्का पण चालत नाहीये. ड्राईव्ह करायचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये चांगलं. ही कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट आहे, ही द्यायची आहे तुम्हाला. स्वतःला झोकून द्यायचं आहे. इथवरचा प्रवास तुमचा झाला, इथवरचा तुमचा सफर झाला आहे. या वेळेला ज्या वेळेला तुम्ही आज दिवसभरामध्ये चांगला क्रिकेट खेळलाय, एक चांगला मॅच खेळायचा आहे. दुसऱ्या बाजूला उंबरशेत अगदी उंबरठ्यावरती आहेत. त्या एका अचिव्हमेंटच्या ठिकाणी अगदी त्या बरोबर टोकावरती उभी आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने फील्ड केले गेले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. नरेंद्र एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साई राज आहे. तर राज गोलंदाजीसाठी आहेत. 3 खेळाडूवरती नजर आहे. नरेंद्रनं सुरुवात केली होती, त्याच्यामुळे स्कोर तितका नाहीये का त्याची अपेक्षा तुम्ही व्यक्त केली होती, पण तितका आहे जो लढण्यासाठी पुरेसा आहे. लढण्यासाठी पुरेसा है भाई. ये रन भी काफी है,
काफी है, ये प्राप्त है, ये पर्याप्त भी है. विकेट गली क्षेत्रामध्ये टिपलाय हा झेल. विकेट गॉल. यांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार यांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार अरे लागला पार लागला पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा कातलकोण टीम जसं मी उल्लेख केला होता की काही त्यांचे पाठीला की सांगतात आजचा दिवस कातलकोण गाजवणार आहे. कातलकोण या स्पर्धेला जिंकणार आहे. तर जिंकायचं आहे याच उद्देशाने खेळायचं आहे. स्वप्नीलजी शिगवण साहेब जे आपले कुडूक बोरीचा कोण होते त्यांच्या माध्यमातून अजय ढेरेसाठी जे प्राइज होतं ते त्यांना मात्र त्या ठिकाणी देण्यात आलं. अजय ते प्राइज आपल्याला मिळालं जीपेच्या माध्यमातून. यस कंप्लीट झालं. त्यामुळे मनापासून आभार स्वप्नीलजी शिगवण साहेब. चला विकेट गडी पाहिजे, विकेट पाहिजे, तोच ऑप्शन आहे तुमच्या जवळ. जास्त ऑप्शन नाही आहेत बाबा. बऱ्याच वेळेला काय असतं की स्पर्धा परीक्षा असतात, 4 ऑप्शन आहेत, टिक करायचं असतात, पण त्यावेळेला प्लस आणि मायनस असतो. 3 वेळा चुकलात तर एक बरोबरचा देखील चुकीचा ठरतो. 3 वेळा सक्सेस नाही केला. पुलटो चेंडू होता, चेंडू चालला पाहिजे रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे नाही रोखू शकणार, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. इट्स अ 4. फटका खेळलाय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 21 धावेचा पाठलाग मैदानावरती. जसा उल्लेख केला की दिवसाचं क्रिकेट थोडं वेगळं होतं, आता रात्रीचं क्रिकेट या मैदानावरचं नेहमी थोडं वेगळं राहिलंय. आणि रात्रीचं सत्र म्हणजे 6 ते 8, 9चा जो खेळ असतो तो आणखीन वेगळा असतो. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. सर काय वाटतंय पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात? नक्की 7 धावा आल्यात. 7च्या सरासरीने तुम्हाला खेळायचं आहे. 21 धावांचा पाठलाग करायचा, 12 चेंडू 14 धावा. ज्यावेळेला दिवसा खेळत होता ना त्यावेळेला 12 चेंडू 14 समीकरण सोपं वाटत होतं, किंवा 12-31चं समीकरण मग सोपं वाटत होतं. पण आता अंडर फ्लड लाईट्स आल्यात. हे 12-14चं समीकरण, 2-3 डॉट बॉल, 1 ते 2 विकेट, मॅच पूर्णपणे टाईड होईल. एक चांगला फटका धावांचा आणि उंबरशेतकडे तो अनुभव आहे. मागच्या 2 पर्वामध्ये ते फायनल खेळल्यात, फायनल जिंकल्यात, फायनलपर्यंतचा प्रवास त्यांचा झालाय, त्याच्यामुळे तो अनुभव आहे. कातलकोणला तो अनुभव आणवावा लागणार आहे. मागे झालेल्या चुका, मागे झालेल्या मिस्टेक दूर कराव्या लागतील. काफी सारे मिस्टेक तो हुई है लेकिन उसको दूर करना होगा, दूर कराव्या लागतील. आकुटप्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून शॉर्ट पिच, आकुट टप्पा, हाफ ट्रॅकर, चेंडू हवाई सफर, षटकार. लक्ष साईराज वरती आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती आता चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 13. पहिल्या षटकामध्ये जरी धावा नाही आल्या, परंतु या षटकाची सुरुवात ओमकारच्या षटकामध्ये षटकारानं केल्यात, हेही विशेष आहेत. 13च्या जवळपास धावसंख्या गेलेली आहेत. षटकातील पुढचा बॉल हलक्या चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. साथीदाराला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. हे आहे क्रिकेट, हे उंबरशाचं क्रिकेट मात्र मैदानाच्या मध्ये दाखवतात दोन्ही खेळाडू. धावफलकावरील धावा जर आपण पाहिलं तर 1 पुढे जात असताना रन 14. ना विजेत्यामध्ये तो फरक असतो ना, म्हणजे कमजोर तब रुकते हैं जब वो थकते हैं और विजेता तब रुकते हैं वो जब जो जीतते हैं. तिथपर्यंत थांबत नाहीये. ही चॅम्पियन टीम आहे, ही चॅम्पियन टीम आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आपल्याला थांबायचं नाहीये. चॅम्पियन टीम तेव्हाच थांबणार जेव्हा ते जिंकणार, आणि कमजोर तेव्हा थांबणार जेव्हा ते थकणार. आता हे 2 धावा अगदी हातातनं या 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलकावरती आपण 16 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावेची गरज. साईराज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये निवृत्ती रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तेवढे माहीर आहेत.
हो मोठा फटका खेळायचा होता, स्लॉट मध्ये बॉल आला नाही, थोडासा बाहेर निघाला आणि सरळ विकेट किपरच्या दिशेने मात्र जात असताना पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय, धाव संख्या 16. बघा डॉट बॉलनं कदाचित समीकरण थोडंसं बिघडेल, पण मजा कधी येईल ज्यावेळेला विकेट येईल. विकेट आला तर ती मजा येईल. त्याच्यामुळे डॉट बॉल महत्वाचा आहे, पण विकेट त्याच्यामुळे महत्वाचाच आहे. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल जर VIP असेल ना तर विकेट VVIP आहे, व्हेरी व्हेरी स्पेशल आहे, VIP आहे. त्याच्यामुळे तो VVIP तुम्हाला पाहिजे, विकेट पाहिजे अशा वेळेला. बघूया काय होणार मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. ओमकार पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करतायत. शॉर्ट बॉल नाही टाकू शकत आणि मॅच फिनिश होणारा हा षटकार फायनल मध्ये दाखल होणारा साईबाबा चषक 2025 मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये पोहोचणारा संघ नाव आहे उंबरशेत आणि उंबरशेत संघाचं आपण करूयात अभिनंदन. कातळकोंड संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागले आहेत. आता पुढचा मॅच आहे, त्या मॅचचा अनाउन्समेंट आपल्यापर्यंत होईल. थर्ड फोर्थ साठी मॅच होणार आहेत. 1 ओव्हरचा. चला या कॅप्टन या. कातलकोंड आणि दुसऱ्या बाजूला बोरघर. चला टॉस